चिरनेरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे। काही दिवसांपूर्वी या गावातील काही कोंबड्यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता। त्यानंतर त्याचे नमुने पुणे व भोपाळ या ठिकाणी पाठवण्यात आले होते व भोपाळवरून त्या कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याचं सिद्ध झालं आहे। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी असे आदेश देखील दिलेले आहेत की उरणमध्ये जेवढ्याही कुक्कुटपालनाचे जे व्यवसाय आहेत किंवा कोंबड्या त्या नष्ट करण्याचे आदेश दिलेले आहेत। आपण एका पोल्ट्री फार्म वरती आहोत। आपण पाहू शकतो की हीच ती जागा आहे। काल जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर या पोल्ट्री फार्म मधील कमीत कमी 400 ते 500 ज्या कोंबड्या आहेत त्यांना या ठिकाणी पुरलं आहे व तसेच विशेषतः या कोंबड्यांची जी अंडी आहेत ती देखील या ठिकाणी पुरण्यात आलेली आहे। खरं तर चिरनेरमध्ये 7 ते 8 हे कुक्कुटपालनाचे पोल्ट्री फार्म आहेत। या पोल्ट्री फार्म मध्ये जेवढ्या देखील कोंबड्या होत्या त्या सर्व पोल्ट्री फार्मच्या बाजूला जी मोकळी जागा असते त्या ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने खड्डा करून त्यात 5 फुटाचा खड्डा करून त्या ठिकाणी पुरले आहेत। आपण पाहतो की याच ठिकाणी काल डॉक्टरांच्या मदतीने व वैद्यकीय अधिकारी यांच्या आदेशानंतर व तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या कोंबड्या या ठिकाणी पुरलेल्या आहेत। आपण पाहतोय की खरं तर चिरनेर वासियांवरती पुन्हा एकदा संकट आलेलं आहे। खरं तर बर्ड फ्लूचा जो शिरकाव आहे तो चिरनेर गावात शिरलेला आहे। त्यामुळे चिकन खाता तर तुम्ही सावधान व्हा असं देखील म्हटलं जात आहे। मात्र यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेलं आहे आणि हीच ती जागा याच ठिकाणी ज्या कोंबड्या त्या कोंबड्या पुरल्या गेलेल्या आहेत। मात्र आतापर्यंत या चिरनेर गावातील 1,500 ते 2,000 ज्या कोंबड्या त्या पुरल्या आहेत। त्यामुळे चिरनेरमधले जेवढेही पोल्ट्री फार्म असतात ते आता सध्या शुकशुकाट असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि आपण जे वाईट पाहतोय ही पावडर म्हणजे ह्याच्यावरती औषधांची फवारणी देखील केलेली आहे। मात्र बर्ड फ्लूचा शिरकाव होऊ नये त्यामुळे आता प्रशासन सध्या खबरदारी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहतोय की सध्या उरणमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने सध्या नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण आपणास पाहायला मिळत आहे व तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी देखील आदेश दिले आहेत की जिथे जिथे तुम्हाला चिरनेरमध्ये कोंबड्या दिसत आहेत त्या नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत। त्यानुसार आता चिरनेरमध्ये काही डॉक्टरच्या टीम देखील फिरत आहेत पशुवैद्यक अधिकाऱ्यांच्या। त्या देखील जिथे कोंबड्या दिसतात तिथे त्या नष्ट केल्या देखील जात आहेत व त्यांची अंडी असतील ते देखील आता नष्ट केले जात आहे। त्यामुळे उरणमध्ये पुन्हा एकदा बर्ड फ्लू चा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह मी रवी खरात, TV9 मराठी, चिरनेर, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।